नमस्कार मित्रांनो, मी करणमध्ये आपलं सगळ्यांचं परत स्वागत करतो एंटरप्रेन्योर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड। तर आतापर्यंत तुम्ही बघत आले असाल की आपलं ऍग्री वगैरे एक्सपोर्ट होतो, पण बऱ्याच जणांना जे आपल्याला जवळ ओळखतात त्यांना माहित असेल की आपलं मशिनरी मध्ये काम आहे, केमिकल्स मध्ये आहे आणि टेक्सटाईल मध्ये आहे। जसं मी मागे सांगितलं, आम्ही कोणत्याही बिझनेस बॅकग्राऊंड मधनं नाही, कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंड मधनं नाही, तरी आज आम्ही यशस्वीपणे आज ह्याच्यात आम्ही पूर्णपणे सक्रियपणे काम करतो। जर तुम्ही इथे पूर्णपणे बघितलं तर हा मशिनरी सेटअप आहे। आपल्या स्वतःच्या मशिनरीज देखील बाहेर एक्सपोर्टला जातात, बट मित्रांनो सांगू इच्छितो की आपला हा स्वतःचा मशिनरी सेटअप नाही, आपण हे थर्ड पार्टी बनवून घेतो। तर आज तुम्ही बघू शकता की इथे सगळं रॉ मटेरियल बेसिकली आहे। रॉ मटेरियल नंतर या मशिनरीज पूर्णपणे प्रोसेस आपण करून घेतो। आम्ही स्वतः एक्सपोर्ट करतोय, डोमेस्टिक या मशिनरीज देतात, प्लस बाहेरनं आपल्याला भर भरून याचा चांगला प्रतिसाद पण आहे। का तर आम्ही ज्या कॅटेगरीमध्ये काम करतो ते आहे फूड प्रोसेसिंग मशिनरीज। सो तुम्हाला आज मी छोटी झलक दाखवेन की आपल्या एक्सपोर्टला मशिनरीज कशा जातात। इथे जर तुम्ही बघितलं तर हे पूर्णपणे रॉ मटेरियल आहे। त्याच पुढे पुढे तुम्हाला मी दाखवेल की आपल्याकडे इथे फ्राईंग मशिनरी जी आता आपण टेस्टिंगला काढलेली आहे। माझा कोणताही आज टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये किंवा बेसिकली मला पूर्ण माहिती नाहीये, मला एवढंच माहिती आहे की बाहेरच्या बाजारपेठेत त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याचं सोर्सिंग आज मी इंडस्ट्रियल एका ठिकाणी शोधून काढलेलं आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण मशिनरी एक्सपोर्ट करतो। जर तुम्ही ते बघितलं तर ही फ्रायर मशीन आहे पूर्णपणे, त्याच्यात तुम्हाला तेल दिसेल। ही देखील आपली जर्मनी आणि युएसए ला मशिनरी जाते एक्सपोर्टला। सो हे फ्रायर आहे, हे पूर्णपणे ओपन केलेलं आहे। सो तुम्हाला त्याच्याच पाठोपाठ दिसेल की तिथे मशिनरी आपण पॅक केली आहे। आता मशिनरी पॅक करण्याआधी रॉ मटेरियल आपण मागे बघितलं, मशिनरी टेस्टिंग होतं आणि फायनल तुम्हाला आपण दाखवणार आहे की तिथे मशिनरी आपण टेस्ट कशी करतो। सो मगाशी आपण बघितलं की रॉ मटेरियल झालं, फ्राईंग मशिनरीज झाल्या, या सगळ्या आपल्या एक्सपोर्टला मित्रांनो जातात। तशीच आताची जी आपली मशिनरी आहे ही छोटी मशिनरी आहे, ती आहे पाणीपुरी मेकिंग मशीन। तर फ्रायर बरोबरच बेसिकली त्या कट कशा केल्या जातात, तर हे बेसिकली आपण जे बॅटर वगैरे मोठ्या ह्याच्यात मिक्स करतो त्यानंतर इथे आपण प्रिपेअर करतो। आता फायनल आता ही जी मशिनरी आहे ती तुम्हाला बघता येईल की आपण हे फायनल जे पॅकिंग केले ही सेम मशिनरी आहे, हे सेकंड पॅलेटाइज होणार आहे। तर काही करण्याआधी आपण त्याचं टेस्टिंग करून घेतो। सो इथे तुम्हाला एक दिसेल, येस बॅटर ऑलरेडी इथे रेडी आहे। आता तसंच इथे जर तुम्ही बघितलं तर जे की सारंगे बनवलेलं, आता ह्या ज्या काही ऑटोमेटेड मशिनरीज हे एक वेगळं प्रोडक्ट आहे, त्याला बाहेर जातं। इथे तुम्ही बघू शकता ते बॅटर डायरेक्ट टाकलेलं, या पुऱ्याच इथे आलेल्या, ठीक आहे, पुरी आल्या ऑटोमेटेड पडणार आहेत। ओके, या पुऱ्या दिसेल, ठीक आहे। आता या पुऱ्या बनण्याचे ठेवलं जाते आणि डायरेक्ट फ्रायरला टाकलं जाते। पुढे मी तुम्हाला दाखवेल की त्याचं पॅकेजिंग कसं केलं, जिथं आपण डायरेक्टली आपली मशिनरी पुढे एक्सपोर्टला जाते। सो जसं की तुम्ही बघितलं, आयन्सा ग्लोबल हे आपली बेसिकली एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग फर्म आहे। आज आपल्या मशिनरीज चालल्या, रॉ मटेरियल प्रोसेसिंग आपण बघितलं, चेकिंग टेस्टिंग आपण बघितलं। सांगण्याचं तात्पर्य काय की आज आम्ही कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंड मधलं नाहीये ना फार्मिंग बॅकग्राऊंड मधलं, तरी आज यशस्वीपणे आम्ही आज 2016 पासून या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय। तर तुम्हीही देखील तुमच्याकडे प्रोडक्ट जर नसेल, मार्केट जरी नसेल, तरी आम्ही तुम्हाला प्रॉपर त्याच्यात प्रॅक्टिकली गाईड करू की तुम्हाला प्रोडक्ट कसं निवडायचं, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये भर भरून डिमांड आहे। मोनोपोलिस्टिक किंवा एक तुम्ही वेगळं प्रोडक्ट कसं निवडू शकता ज्याच्यात तुम्ही चांगल्या मार्जिनने काम करू शकता। जर तुम्ही बघितलं फूड प्रोसेसिंग मशिनरीज ह्याला भारतात एवढी डिमांड नाही, बट आउट ऑफ इंडिया ह्याला चांगली डिमांड आहे आणि चांगल्या प्रॉफिट मार्जिन मध्ये तुम्ही करू शकता। जसं की आज आम्ही पाठवतोय बाहेरनं आम्हाला आज इन्क्वायरीज ऑर्डर्स येतात, ऍडव्हान्स पेमेंटवर आज आम्ही हे काम करतो आणि हे थर्ड पार्टी आज आम्ही बनवून घेतो। तर आज आम्ही US, UK ऍज वेल एज युरोप या कंट्रीज मध्ये मशिनरीज एक्सपोर्ट करतोय। आज आयन्सा ग्लोबलचं स्वतःचं दुबई, इराण आणि टर्कीमध्ये देखील सेटअप आहे। असंच जर यशस्वीपणे तुम्हाला काम करण्याची तयारी असेल तर मी करणमध्ये EFT मधून तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की जर तुम्ही काम करायला रेडी असाल तर तुम्ही आजच आमच्या बरोबर जुळा। तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करून देण्याची जबाबदारी ही टीम EFT ची असेल। तर मित्रांनो, वाट कसली बघताय, आजच एक कॉल पुढे घ्या, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि खात्रीशीर एक्सपोर्ट इम्पोर्ट दुनियामध्ये तुम्ही प्रवेश करा। धन्यवाद।